मॅचला होते सुरुवात. मयूर सुतार पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती दांडी 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 गुल विकेटचं पतन. जो हिरो होता अडो टीमचा त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी पाठवलंय. सूर्याला चले जावचा इशारा करत असताना पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर जायला सांगितलंय. सूर्या बॅक टू द डगआउट. पहिल्याच चेंडूवरती जी विकेट हवी होती, पहिल्या चेंडूवरती ज्या खेळाडूचा खेळ संपवायचा होता तो खेळ इथे संपलाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत. काय गोलंदाजी आहे मयूरची. अगदी लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव, खूप सारा वेग आणि व्हेरिएशननी भरलेली गोलंदाजी मयूरची आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले स्पेशालिस्ट. याही वेळेस तितकाच वेग, त्याच पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाला न समजलेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. निर्धाव चेंडू होतोय की रखरखती आगीचे निकारे. एकही धाव इथे अद्याप आलेली नाहीये. इथे जे स्क्वेअर कट केला आपण पाहतोय. बॅटची वरची कडा घेतल्यानंतर चेंडू डी झोन मध्ये गेला. एका धावेसाठी एकच धाव मिळेल. संघाचा श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपन केलं जाते. इथे चंद्रकांत यांनी एका धावेने मात्र इथून पुढे धाव फलकावरती हालचाल सुरू झाली आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा दे पंचांच्या माध्यमातून पंच राहुल डीजे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र हलक्या हाताने पेस केले. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाही. तीन धावा धावफलकावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. 3 षटकांचा हा सामना इन ॲट नंबर 1 मध्ये पॉवर प्लेच्या या महत्वपूर्ण षटकासाठी मयूरला आपण पाहतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. इथे वेग फार होता. इथे मात्र शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने आला होता. चेंडू हातामध्ये येत नाहीये. डेंजर एंडला दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते. चेंडू अगदी दोन्ही हातांच्या मधून पाठीमागे गेला. पाठीमागून बॅकअप अगदी काव कॉर्नर वरून शॉट मिडला येतोय आणि तिथे दुसरी धाव रोखली. एका धावीवरती समाधान मानलंय. 4 धावा धाव फलकावरती. लास्ट 1 बॉल टू गो. या पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल. पुढे येऊन सरसावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. इथे टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी इथे हा चौकार. एका षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या. 8-1 गडी बाद संघ अडूळ. इथे बॅटची कडाने चेंडू गोशांकी क्षेत्रात चालला. एका धावेसाठी अनिल साळुंके आपण पाहतोय. इन ॲट नंबर 2 मध्ये मागच्या मॅचचा हिरो. त्याने आपल्या फलंदाजीच्या जीवावरती अगदी हाताबाहेर गेलेला सामना
त्या संघाला जिंकवून दिला. तोच आता आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिलंय. आडव्या बॅटने खेळत असताना स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावींसाठी बघता बघता फरार झालाय. 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने हा चेंडू चालणार नाहीये. हा बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पल्ल्यावर. 6 धावींसाठी यूज इट. दणदणीत खणखणीत चमचमीत या इनिंग मधला पहिला दमदार षटकार. 19 धावा धावफलकावरती. सूर्य नाही तर आदित्य. आदित्य देखील शांत बसणार नाहीये कारण की तो संत नाहीये. आधी चौकार आता षटकार. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे आदित्यने. वेग फार आहे परंतु टप्पा इथे बदलावा लागेल अनिलला. आता टप्पा बदललाय. सरळ दिशेत हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक करण साळुंके चेंडूच्या खालती अगदी वेगवान गतीने येते. फेकी झाले. एकच धाव एका धावीवरतीच आता थांबलाय. इथे मात्र सी रिझन मध्ये वाईडिश लॉंग ऑनला हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वन बाउन्स गादर करतोय. पुन्हा एकदा डावखोळ हाताने अगदी वेगवान गतीने फेकी. इथे मात्र टिचून क्षेत्ररक्षण होते. आता एक धाव वाचवली जाते. आता एक धाव गमावली जाते. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. खोल टप्प्याचा हा बॉल सरळ दिशेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. हा बॉल जाईल. पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 25. एक गडी बाद संघ श्री क्षेत्रपाल भरणा स्पोर्ट्स अडूळ. सतीश साळुंके इनिंग नंबर 3 मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय चंद्रकांत आहे स्ट्राईक वरती. इथे मात्र चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. डीपला प्रोटेक्शन तैनात आहे. तिथे मात्र थोडीसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण झाल्याने तिसरी धाव इथे थांबवली. इथे एकच धाव होती, तिथे 2 धावा आल्यात. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित पहिल्या डावातील 5 चेंडूंचा खेळ ते शिल्लक आहे. कमीत कमी धावापर्यंत इथे तुम्हाला थांबवावं लागेल. ओहो, हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर कट झालाय. अगदी बैठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता चंद्रकांत यांचा. यांच्याकडे अनुभव फार आहे. क्रिकेट त्यांनी फारसं गाजवलंय. आपल्या गावाकडून खेळत असताना अनेक टुर्नामेंट मध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. इथे मात्र बॅटची कडा आणि फसलाय की काय. इथे चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर टप्पा देखील भेटलाय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू इथे निर्धाव पद्धतीचे आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. इथे देखील हा फटका फसलाय. यष्टीरक्षक धावतोय. रनिंग कॅचचा प्रयत्न इथे थोडासा लांब राहिला. चेंडू पाठीमागे चाललाय. दोन धावा पूर्ण झाल्याने तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र इथे बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. चंद्रकांत बाद झालेत आपण पाहतोय. चांगली फलंदाजी राहिली त्यांची.
29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करून देणारे हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष वेधणारे, लक्ष ठेवणारे टीम मोरिया 11 पाहणारे आपण सराव करतात तर याची दक्षता घ्या की प्लीज इथे मॅच मध्ये काही गफलत नाही झाली पाहिजे. थँक्यू सो मच. इथे हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 30 धावा आता मात्र धावफलकावरती. 31 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 31 रन ऑन दी स्कोर बोर्ड. इथे आडव्या बॅटने आदित्यच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्यने मात्र या मॅच मध्ये बोलबाला केलाय. आपल्या बॅट मधून चौकार षटकार खेळत असताना काय अफलातून फलंदाजी राहिली आहे. सलामीला आलेला हा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपली जागा बांधून ठेवत असताना गोलंदाजांच्या विरोधामध्ये काय कड्यातले कडे प्रहार करतोय. वैयक्तिक 7 चेंडू फेस करत असताना 23 धावांवरती खेळतोय आदित्य. 37 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळायचा होता. गोफन फिरली होती. शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते. इथे पहिल्या डावाला होते समाप्ती. 37 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 38 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. 38 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. विठला प्रतिष्ठान कारवाई टीमकडे चेंडू असतील 18 आणि तुम्हाला मिळवायचे आहेत 38.
दुसऱ्या डावाला होते सुरुवात. इथे बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य, त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा आल्या. तर बॉलिंग करत असताना कशी बॉलिंग राहील. नामदेव आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथे स्लोवर पद्धतीचा आपण पाहतोय, निर्धाव पद्धतीचा, कोणतीही धाव येत नाहीये. ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला त्याच पद्धतीने बॅट स्विंग झाली. अगदी हळूवार गतीने इथे बॅटच्या मध्ये येत नाहीये चेंडू. चेंडू येतोय निर्धाव. ओहो, इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. काठी काढली जाते नामदेव यांची. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. महत्वपूर्ण खेळाडूचा महत्वपूर्ण खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. नामदेव बॅक टू द डग आउट. अडतीस धावांचे लक्ष्य. 2 चेंडू झालेत. एकही धाव आतापर्यंत आलेली नाहीये. अनिल साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे आल्या आल्या प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध घेतो. एक चोरटी धाव घेण्याचा इथे मानस पूर्ण होतोय. इथे अकाउंट ओपन होतोय संघाचं. श्री गणेशा झालाय. सतीशकडून फार अपेक्षा असतील टीमला. पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या मॅच मध्ये जितका हवा तितका चांगला खेळ सतीशचा झाला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये त्याला तसा खेळ करावा लागेल. बॅकफुटला गेला होता, परंतु हा चेंडू चांगला होता. पाडल्यानंतर राईज झालाय. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू डी झोन मध्ये गेला. चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 झालाय. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 2 चेंडू शिल्लक, जिथे मात्र पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मोठा फटका गरजेचा आहे. मोठा फटका महत्वपूर्ण आहे. या 2 चेंडूंवरती मात्र धावा जमवाव्या लागतील, धावा मिळवाव्या लागतील. आतापर्यंत त्या धावा थांबवल्यात, त्या धावा कुठेतरी सुरू कराव्या लागतील. 2 चेंडू महत्वाचे आहेत. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक पसरतील. त्यानंतर तुम्हाला मोठे फटके खेळत असताना कुठेतरी अडचण येईल, अडचण निर्माण होईल. अशा द्वितगुणित या अवस्थेमध्ये काय करतोय सतीश साळुंके पाहणं तितकंच रंजक आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे यष्टी रक्षक चालाखी दाखवली. यष्ट्यांच्या पाठीमागून सूत्र हलवत असताना चंद्रकांत यांनी मात्र हा चेंडू कधी पकडला आणि डोळ्याची पापणी लावते की लावते तोपर्यंत मात्र चेंडू यष्ट्यांवरती लावल्याबरोबर सतीश साळुंके यांना मात्र मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी इशारा आला आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना सतीश साळुंके मैदानाच्या बाहेर येतील. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. करण साळुंके ट्रॅव्हल होतोय. लास्ट बॉल. 2 धावा 2 गडी आतापर्यंत बाद झालेत आणि इथे काय घडते. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. इथे झेल मात्र नक्कीच सुटते, परंतु प्रयत्न चांगला होता. शेवटच्या चेंडूवरती मिळते 1 धाव. षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3. 2 गडी बाद संघ विठलादेवी स्पोर्ट्स काहीर.
दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. सूर्या यांना आपण पाहिलं तर करण यांना माघारी पाठवलं. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न येते, मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. कोणतीही धाव येत नाही. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. यानंतर मात्र महत्वपूर्ण सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल, जिथे विजय टीम विपक्ष मोरे 11 पानेरी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर सुतार स्लोवर पद्धतीचा हा बॉल इथे मयूरला समजलेला नाहीये. समीकरण कुठेतरी जड होत चाललंय, अवघड होत चाललंय, विस्कटत चाललंय, बिघडत चाललंय. निस्तरावं लागेल, नीट करावं लागेल, सरळ करावं लागेल, सुरळीत करावं लागेल. त्यासाठी मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे. ठोकेल का मयूर, रोखेल का सूर्या. इथे चांगला चेंडू हलक्या हाताने कट केलंय. डी झोन मध्ये जाईल, एकच धाव मिळेल. चार धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. एकच धाव आतापर्यंत खर्चिक ठरलेत. एक गडी बाद देखील केला या षटकामधून. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. हा फटका चांगला आहे. धावा किती मिळतील याच्यावरती? धाव मिळेल फक्त एकच. पाच चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील उर्वरित एक चेंडू जिथे शिल्लक आहे. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु धाव थांबवली आहे अनिलने, धाव नाकारली आहे. आता मात्र समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 6 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती 33 धावांची गरज आहे. अनिल साळुंके पहिलाच बॉल इथे हवेमध्ये खेळलाय की काय? फटका तर चांगला आहे, उंची जास्त आणि लांबी देखील तितकीच जास्त. पहिल्याच बॉल वरती प्रहार झालाय, बॉलला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. हा खेळाडू आहे तर शक्य आहे. हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत खूप साऱ्या अपेक्षा विठल्या प्रतिष्ठान कारळी संघाला लागल्यात. अनिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आम्ही सामना जिंकू देखील शकतो. अनिलकडे तितकी ताकद आहे, परंतु हा फटका बसलाय की काय? हा बॉल नाही, हा फसला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा देखील चाललाय, चाललाय, चाललाय. सीमा पार. षटकार. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 आलेत. काय घडेल या मॅच मध्ये? काय बिघडेल या मॅच मध्ये? दबलेला सामना, फसलेला सामना, विस्कटलेला सामना सुरळीत करायचा प्रयत्न अनिल साळुंकेचा तितकाच राहिलाय. 4 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे.
मॅच बॉल आला तर आपण तो देखील घेऊ शकता. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये. ओहो, वाईट बॉलचा इशारा. प्रेशर इथे पाहायला मिळतोय. थोडासा 2 षटकार आल्यानंतर प्रेशर आलाय गोलंदाजावरती. चार चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. अनिल आहे तोपर्यंत पॉसिबल आहे. काय घडेल या मॅच मध्ये. चुरशीचा हा सामना. इथे आडव्या बॅटने फटका खेळलाय. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडतील का. इथे मात्र मिसफील्ड झाले. दुसऱ्या धावेसाठी देखील इथे जागा सोडल्याने दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सलगच्या या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचावेच लागतील. अनिलला 3 चेंडू 18 धावा. 18 धावा 3 चेंडू. ओहो, बॅटची वरची कडा. इथे मात्र मॅचचं समीकरण विस्कटते पुन्हा एकदा. परंतु दहशत आणि भीती हिचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण करून देणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. इथे वाईट बॉलचा इशारा दे. +1 देखील इथे वाईट +1. दोन चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. पुढे सरसवण्याचा प्रयत्न. इथे विकेटचं पतन होते. हा चेंडू चांगला होता. आता 1-15ची गरज. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. परंतु मॅच होते फिनिश. आणि ही मॅच इथे घेऊन गेला टीम श्री क्षेत्रपाल भैरवनाथ स्पोर्ट्स अडूळ. चला टॉस साठी यायचं टीम